नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुक्त विद्यापीठाचं एक महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. बघा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाच्या परीक्षा डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यामध्ये झाले होते. तर त्या परीक्षांचे निकाल आता या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. आणखी काही निकाल येणे बाकी आहे. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचे निकाल लागलेले आहेत ते कसं बघायचं आणि निकाल अपडेट त्याची माहिती विद्यापीठाच्या वेबसाईटवरून आपल्याला कशी मिळते, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. बघा, या ठिकाणी सर्वात अगोदर पहिल्यांदा नेहमीसारखं या ठिकाणी गुगलमध्ये आपल्याला सर्च करायचं आहे YCMU, बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे YCMU. सर्च केल्यानंतर पहिली जी लिंक दिसणार आहे होम पेज, हे विद्यापीठाचं ऑफिशियल वेबसाईट आहे. या ठिकाणी क्लिक करायचं आहे. यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे बघा, अशा प्रकारे आता आपल्यासमोर हा विद्यापीठाचं जे होम पेज आहे ते दिसेल. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, वरच्या बाजूला मेनू बार मध्ये सगळ्यात वरच्या बाजूला या ठिकाणी रिझल्ट अशा प्रकारचं एक लिंक या ठिकाणी दिसेल. त्या रिझल्ट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे बघा, क्लिक हेअर फॉर ऑनलाईन प्रोव्हिजनल रिझल्ट या ठिकाणी क्लिक करा. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर अशा प्रकारचा हा विंडो या ठिकाणी ओपन होईल. आता यामध्ये हे सर्व कोर्सेस, आपण ज्या कोर्सेसचे विद्यार्थी आहात त्याप्रमाणे आपण या ठिकाणी रिझल्ट डाउनलोड करून घ्यायचा आहे. बघा, यामध्ये रिझल्ट पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमाचं म्हणजे आपण जे प्रवेश घेतलेला आहे त्याचं कोड माहिती असणं आवश्यक आहे. जसं की BA साठी G01 हा कोड आहे, बरोबर आहे. त्या पद्धतीने आपण कोणत्या कोर्सला ऍडमिशन घेतलेलं आहे, ठीक आहे, त्या पद्धतीने हे कोड या ठिकाणी आहेत. समजा BA असेल तर G01, BCom असेल तर G02 आणि जे यावर्षी BCom फर्स्ट इयरला आहेत त्या विद्यार्थ्यांचं NEP पॅटर्न आहे, त्यांच्यासाठी UG G02 हा कोड आहे. M49 हा MA मराठीचं कोड आहे. M85 MA हिंदीचं. तर आपण ज्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत त्यानुसार आपण या ठिकाणी रिझल्ट लागला का नाही तो पाहून त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून आपण या ठिकाणी निकाल पाहू शकता. समजा मी या ठिकाणी BA चे विद्यार्थी आहे तर मी या ठिकाणी G01 या ठिकाणी निकाल लागलेला आहे. मी क्लिक हेअर या बटनाला क्लिक करून आता माझ्या समोर अशा प्रकारचा हा विंडो ओपन होईल. तुम्हाला या ठिकाणी दोन लिंक दिसतील पुढे. बघा, हे खूप महत्वाचं आहे. पहिला आहे ज्या विद्यार्थ्यांचा PRN नंबर 25 ने सुरू होत आहे, म्हणजे जे विद्यार्थी या वर्षी फर्स्ट इयरच्या वर्गामध्ये प्रवेश घेतलेले आहेत या वर्षी, त्या सर्व विद्यार्थ्यांचं PRN नंबरची सुरुवात जी आहे ते 25 ने होत आहे, त्यांनी या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं PRN नंबर हे 20 ने सुरू होते, म्हणजे पूर्वीचे विद्यार्थी, जे विद्यार्थी आता सेकंड इयर थर्ड इयरला आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे PRN नंबर जे आहे ते 20 ने सुरुवात होते, तर त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी क्लिक हेअरला या बटनावर क्लिक करायचं आहे. तर सुरुवातीला आपण ज्या विद्यार्थ्यांचा PRN नंबर 20 ने सुरुवात होते त्याची माहिती अगोदर बघूयात आणि नंतर लगेच आपण ज्या विद्यार्थ्यांचा PRN नंबर 25 ने सुरुवात होती, म्हणजे जे विद्यार्थी या वर्षी फर्स्ट इयरला प्रवेश घेतलेले आहेत त्यांचा निकाल कसा पाहायचा हे दोन्ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. बघा, या ठिकाणी आता मी या ठिकाणी क्लिक करेन ज्या विद्यार्थ्यांचा PRN नंबर 20 ने सुरुवात होते, म्हणजे जे विद्यार्थी सेकंड इयर थर्ड इयरच्या वर्गामध्ये शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी. बघा, आता क्लिक केल्यानंतर आता परत एकदा माझ्यासमोर अशा प्रकारचा हा विंडो ओपन होईल. आता यामध्ये काय करायचं बघा, आपल्याला अशा प्रकारचा विंडो ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला इव्हेंट निवडायचा आहे. बघा, या ठिकाणी इव्हेंट निवडा. इव्हेंटसाठी आपण या ठिकाणी काय करायचं आहे, डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 हा जो इव्हेंट दिसतो त्याला क्लिक करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी PRN नंबर टाका. PRN नंबर टाकून हा जो सिक्युरिटी कोड आहे तो या ठिकाणी टाका आणि ते टाकून तुम्ही काय करा, या ठिकाणी सर्च या बटनावर क्लिक करा. आता माझ्यासमोर हा माझा निकाल या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. तुम्ही या ठिकाणी निकाल पाहू शकता. तुमचं जे नाव आहे ते संपूर्ण नाव वगैरे या ठिकाणी असेल, नाव, कोर्स वगैरे, आणि या ठिकाणी तुम्ही प्रिंट या बटनावर क्लिक करून तुम्ही प्रिंट देखील या ठिकाणी घेऊ शकता. तर हे झालं ज्या विद्यार्थ्यांचा PRN नंबर 20 ने सुरुवात होते. आता ज्या विद्यार्थ्यांचा PRN नंबर 25 ने सुरुवात होते, म्हणजे जे विद्यार्थी या वर्षी फर्स्ट इयरच्या वर्गामध्ये प्रवेश घेतलेला आहे त्यांचा निकाल कसा पाहायचा बघा. यामध्ये पुन्हा एकदा
या ठिकाणी क्लिक करायचं बघा. ज्या विद्यार्थ्यांचा पी आर नंबर 25 ने सुरुवात होते त्या विद्यार्थ्यांनी ह्या बटनावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आता बघा ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर आता माझ्यासमोर अशा प्रकारचा हा विंडो ओपन होईल. आता यामध्ये काय करायचं बघा व्यवस्थित. या ठिकाणी तुम्हाला तुमचा पी आर नंबर टाकायचा आहे. जर तुमच्याकडे पी आर नंबर नसेल तर तुमच्या हॉल तिकीटला वगैरे पी आर नंबर असतं. या ठिकाणी आपण पी आर नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ हा जो फॉर्मॅट आहे तो DDMMYY म्हणजे अगोदर डेट मग मंथ आणि इयर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी तुमचा पी आर नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून झाल्यानंतर लॉग इन या बटनाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आता लॉग इन केल्यानंतर आता आपल्या समोर अशा प्रकारचा हा विंडो ओपन होईल. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे लिंक दिसतील. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा. यामध्ये आपल्याला रिझल्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. आता रिझल्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आता अशा प्रकारे आपला रिझल्ट या ठिकाणी उपलब्ध होईल आणि तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे तर सेमिस्टर फर्स्ट सेमिस्टर 2 अशा प्रकारचा हा लिंक दिसेल आणि ह्या ठिकाणी रिझल्ट आपला जो आहे डाउनलोड या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही मुक्त विद्यापीठाचे निकाल कसं पाहायचं त्याची जी माहिती आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. निकालची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे तसे देखील या ठिकाणी निकाल पाहू शकता. तर माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर मुक्त विद्यापीठाचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.